सायबर भामट्यांनी नागरिकांना फसवणूक करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या समोर येत आहेत. अशातच धुळ्यातील सुशिक्षित इंजिनियरला शेअर मार्केटमध्ये जास्तीचा लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवून तब्बल 3.25 कोटी रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच इंजिनियरनं तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केलाय. सायबर पोलिसांनी देखील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 1,19,00,000 रुपये संबंधिताला परत मिळवून दिले असून या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करतात. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली असून सुशिक्षित इंजिनियर देखील सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचं या घटनेवरून समोर आलंय. हर्षद नारायण देशपांडे या खासगी इंजिनियरच्या व्हॉट्सॲप नंबरला ऑक्टोबर महिन्यात शेअर मार्केट रजिस्ट्रेशन केल्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात करून त्यांना पैसे मिळाले. सायबर भामट्यांनी इंजिनियरचा विश्वास संपादन केल्यानं इंजिनियरनं देखील स्वतःच्या बँक खात्यातून सायबर भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर वारंवार पैसे पाठवले. कमिशन भरण्यास सांगितले असता कमिशनची संपूर्ण रक्कम देखील भरली. मात्र भरलेली रक्कम काढण्यासाठी रिक्वेस्ट टाकली असता रिक्वेस्ट रिजेक्ट होताच इंजिनियरला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. इंजिनियरनं सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी देखील 3.25 कोटींपैकी 1.25 कोटी रक्कम इंजिनियरला परत मिळवून दिली आहे. सदर मी पी. अभिजित सोनवणे, नेमणूक सायबर पोलीस स्टेशन धुळे. आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक अभियंता यांना शेअर मार्केटमध्ये अधिक प्रॉफिट मिळवून देतो यासाठी त्यांना संपर्क करण्यात येऊन सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी 3,14,00,000ची त्यांची फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, ॲडिशनल SP अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक ॲनालिसिसद्वारे आम्ही सदर गुन्ह्यातील फिर्यादीची जी फसवणूक झालेली ही रक्कम जी आहे 1,19,00,000 रुपये रक्कम आम्ही त्यांना तात्काळ प्राप्त करून देण्यात आलेली आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येणार आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आपणास सायबर पोलीस स्टेशनकडनं आवाहन करण्यात येते की आपण फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे अनोळखी व्यक्तींनी आपल्याला जर काही लिंक आणि पाठवले आणि शेअर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवून देतो असं जर सांगत असतील, आर्थिक लाभ होत असेल, अधिक परतावा देऊन देत असेल, असं जर कोणी आपल्याला फसवत असेल तर आपण त्याला बळी पडू नका. त्यात आपल्याला लिंक पाठवली जाते, आपल्याला बनावट ॲप पाठवलं जातं, APK फाईल पाठवले जातात आणि तुम्ही ते डाउनलोड करून आपल्याला ते बनावटी करून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट झालेलं आहे असं दाखवण्यात येते. आणि तुम्ही ज्यावेळेस ते पैसे विड्रॉ करायला सांगतात त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येते की आपण टॅक्स भरावा. त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की ही फसवणूक झालेली आहे. तरी आपणास सांगण्यात येते की आपण कोणत्याही भूलथापाला बळी न पडता जे सेबी रजिस्टर्ड ब्रोकर्स आहेत, डीमॅट अकाउंट आहे, जे ॲप आहेत, APK फाईल डाउनलोड करता आपण गुगल प्ले स्टोअरवरून आपण जे अधिकृत आहेत तेच ॲप डाउनलोड करून त्यावर आपण गुंतवणूक करावी आणि अशा फसवणुकीला आपण बळी पडू नका. आपले OTP, पिन आणि कोणत्याही बँक अकाउंट संबंधाने डिटेल माहिती आपण शेअर करू नका असे आपल्याला सायबर पोलीस स्टेशनकडनं आवाहन करण्यात येत आहे. सदरचे अभियंता हे ज्येष्ठ नागरिक आहे, खाजगी इंजिनियर आहे आणि त्यांनी त्यांना ज्यावेळेस ती माहिती मिळाली की प्रॉफिट मिळवून देतो तर त्यांनी त्यांची टप्प्याटप्प्याने जवळपास 3,14,00,000 रुपये रक्कम गुंतवणूक केली होती. त्यांनी तक्रार दाखल केल्या आपण त्यांना जवळपास 1,19,00,000 आणि अशाच प्रकारचे जे तक्रारी आल्या त्या संबंधाने जवळपास आपण 1,50,00,000 पर्यंत नागरिकांच्या रक्कम आपण परत केलेल्या आहेत. आणि सायबर पोलीस आपल्याला अवेअर करण्यात येते की आपण अशा कोणत्याही परतावासाठी कोणी तुम्हाला प्रॉफिट मिळवून देत असेल तर आपण त्यात बळी पडू नका. या प्रकरणाचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फसवणूक झालेल्या इंजिनियरचे 1,19,00,000 परत मिळवून दिलेत. समाज माध्यमांवर आलेल्या अनोळखी लिंक्स, APK फाईल्स तसेच दुप्पट पैसे मिळवून देण्याच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन यावेळी सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.